इयत्ता पहिली, विषय मराठी. बघा, ऐका, वाचा. पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. जोडून लिहा. अक्षरे की, मी, ली, घी, री, बी. अक्षरे की, मी, ली, घी, री, बी. शब्द वाचा, शब्द लिहा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? आपले सर्व व्हिडिओ पाहताय ना? पाहायलाच पाहिजे. नेहमी अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मुलांनो, आज आपल्या पहिल्या इयत्तेमधील मराठी विषयातील पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी या विषयीचा घटक आपण आता पाहणार आहोत. आतापर्यंत आपण क, म, ल, घ, र, ब याशिवाय आ, ई या शब्दांचा देखील आपण अभ्यास केलेला आहोत. मुलांनो, ह्या क ची, म ची, ब ची, ल ची, र ची आणि घ ची आपल्या ह्या व्हिडिओच्या लिंकमध्येच मी तुम्हाला ती लिंक देत आहे. ती सर्व शब्द, ती सर्व अक्षरे पुन्हा एकदा तुम्ही पाहायची आहेत, कारण त्याच शब्दांना आपण पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी देऊन हा पुढील घटक पाहणार आहोत. मुलांनो, हा पुढील घटक पाहण्यापूर्वी तुम्ही या सर्व अक्षरांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतरच हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे. खाली तुम्हाला लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या सर्व अक्षरांचा अभ्यास करा. पहिल्यांदा अभ्यास झाला असेल तर आता आपण पुढील घटक पाहूया. मुलांनो, फळ्यावर बघा. या फळ्यावर तुम्हाला आपण अभ्यास केलेली काही अक्षरे दिसत आहेत. हे अक्षरांना आपण पहिली वेलांटी कशी द्यायची आणि ती पहिली वेलांटी दिल्यानंतर त्या अक्षराचा उच्चार, त्याचं वाचन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत. पहा मुलांनो, आता या फळ्यावर तुम्हाला पहिलं अक्षर आपल्याला दिसत आहे क. आता या क अक्षराला पहिली वेलांटी आपण जोडत आहोत. बरोबर. आता ह्या क अक्षराला पहिली वेलांटी दिल्यानंतर या अक्षराचा उच्चार होतो की. पहा मुलांनो, आता आपण क नंतर म अक्षराला आपण पहिली वेलांटी देऊया. पहा, फळ्यावर तुम्हाला म अक्षर दिसत आहे. आता या म अक्षराला पहिली वेलांटी आपण जोडत आहोत. आता या अक्षराचा उच्चार कसा करतात तर म ला पहिली वेलांटी मी. बरोबर. आता पुढील अक्षर आहे ल. या ल अक्षराला पहिली वेलांटी जोडूया. पहा कशी जोडली जाते. बरोबर. ल ला पहिली वेलांटी ली. क, म, ल ही अक्षरे आपण आता पाहिली. आता याच्या पुढील अक्षर आहे घ. घ अक्षराला पहिली वेलांटी जोडली आपण. घ अक्षराला पहिली वेलांटी जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो घी. आता पुढील अक्षर आहे र. र अक्षराला देखील आपण पहिली वेलांटी जोडूया. पहा, र अक्षराला पहिली वेलांटी जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो री. ह्याच्या पुढील अक्षर आहे ब. ब अक्षराला आपण आता पहिली वेलांटी जोडूया. ब अक्षराला पहिली वेलांटी जोडल्यानंतर त्याचा उच्चार होतो बी. आता आपण हे अक्षर आणि त्याला पहिली वेलांटी जोडली. आता या अक्षरांचे लेखन कसे केले जाते, पहिली वेलांटी देण्यासाठी कशा पद्धतीने आपण लेखन करायचे हे आता फळ्यावर पाहूया. पहिला अक्षर आहे क, नंतर आहे म, ल, घ आणि र व ब. या अक्षरांचे लेखन कसे करतात हे आता तुम्हाला फळ्यावर दिसेल. अशाच पद्धतीने तुम्ही देखील या अक्षरांचे लेखन करायचे आणि लेखन करता करता त्याचे वाचन देखील करायचे आहे. चला आता फळ्यावर पहा आणि ते लेखन कसे करतात ते शिका आणि त्याचा उच्चार देखील त्याच पद्धतीने करा. क ला पहिली वेलांटी की. क ला पहिली वेलांटी की.
क ला पहिली वेलांटी की, क ला पहिली वेलांटी की, म ला पहिली वेलांटी मी, म ला पहिली वेलांटी मी, म ला पहिली वेलांटी मी, ल ला पहिली वेलांटी ली, 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 घ ला पहिली वेलांटी घी, घ ला पहिली वेलांटी घी, घ ला पहिली वेलांटी घी, र ला पहिली वेलांटी री, र ला पहिली वेलांटी री, र ला पहिली वेलांटी री, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला पहिली वेलांटी बी. आताच आपण क, म, ल, घ, र, ब या अक्षरांना पहिली वेलांटी कशी लावायची, ती लिहिताना कशी लिहायची, ती लिहित असताना आपण ती कशी वाचायची हे शिकलो. आता त्या संबंधीचे काही शब्द आपल्याला फळ्यावर दिसतील. त्या शब्दांचे आपण आता वाचन करूया. कीर कीर, कील बील, बीरबल, रिकामा, किडा, किरण, किसान, किनारा, बिया, बीळ, बील, बिचवा, मिल, मिशा, मिसळ, रिक्षा, रिमझिम, लिफाफा, लिहा. मुलांनो, आता आपल्याला क, म, ल, घ, र आणि ब या अक्षरांची खूपच चांगल्या पद्धतीने ओळख झालेली आहे. या अक्षरांना आपण आता पहिले वेलांटी देखील लावायला शिकलेलो आहोत. या अक्षरांचे शब्द देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने वाचत आहोत. आता याच अक्षरांना आपण दुसरी वेलांटी कशी लावतात, ती दुसरी वेलांटी लिहितात कशी आणि या दुसऱ्या वेलांटीचे शब्द कोणते आहेत हे वाचूया. चला पहा, या फळ्यावर तुम्हाला अक्षर दिसतील. आता या क अक्षराला आपण दुसरी वेलांटी देऊया. पहा, क ला दुसरी वेलांटी आपण देत आहोत, बरोबर. ह्या क ला दुसरी वेलांटी दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो की. आता हे अक्षर आहे म. ह्या म अक्षराला आपण दुसरी वेलांटी देऊया. पहा, या म अक्षराला दुसरी वेलांटी दिल्यानंतर त्याचा उच्चार होतो मी. आता हे पुढील अक्षर आहे ल. ल अक्षराला आपण दुसरी वेलांटी देऊया.
आणि या ल अक्षराचा उच्चार होतो दुसरी वेलांटी दिल्यानंतर ली. आता पुढील अक्षर आहे घ. घ अक्षराला दुसरी वेलांटी द्या. आता याचा उच्चार काय होईल पहा. याचा उच्चार होतो घी. पुढील अक्षर आहे र. र अक्षराला देखील आपण दुसरी वेलांटी देऊया आणि त्याचा उच्चार काय होतो पहा. र ला दुसरी वेलांटी दिली री. आता पुढील अक्षर आहे ब. ब अक्षराला दुसरी वेलांटी द्या आणि या ब अक्षराचा उच्चार होतो ब ला दुसरी वेलांटी बी. काय उच्चार होतो याचा बी. मुलांनो, आता याच अक्षरांना आपण वेलांटी देत असताना त्याचं लिखाण कसं केलं जातं हे देखील पाहूया. पहा फळ्यावर तुम्हाला प्रत्येक अक्षराला दुसरी वेलांटी कशा पद्धतीने दिली जाते, ते लिहिलं कशी जातं आणि लिहिताना ते वाचलं देखील कसं जातं हे पाहूया. फळ्यावर खूप चांगल्या पद्धतीने लक्ष द्या आणि दुसरी वेलांटी कशी देतात हे शिका. क ला दुसरी वेलांटी की. 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 म ला दुसरी वेलांटी मी. म ला दुसरी वेलांटी मी. म ला दुसरी वेलांटी मी. ल ला दुसरी वेलांटी ली. ल ला दुसरी वेलांटी ली. ल ला दुसरी वेलांटी ली. घ ला दुसरी वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. घ ला दुसरी वेलांटी घी. र ला दुसरी वेलांटी री. र ला दुसरी वेलांटी री. र ला दुसरी वेलांटी री. ब ला दुसरी वेलांटी बी. 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 छानच मुलांनो, तुम्ही आता अक्षराला पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी ही कशी देतात ते शिकला. आता दुसऱ्या वेलांटीचे आपण शब्द वाचूया. फळ्यावर तुम्हाला दुसऱ्या वेलांटीयुक्त शब्दांचे वाचन करण्यासाठी काही शब्द दिसतील. ते शब्द पहा आणि त्या शब्दांचे वाचन करा. मामी. काकी. लीला. घरी. आली. मी. बी. मीरा. टाकी. खाकी. वकील. वाघीण. बीट. छबी. बीज. मीठ. जमीन. जखमी. रीम.
खारी तारीख पहिली नकली काली खूपच छान पद्धतीने तुम्ही दुसऱ्या वेलांटीचे शब्दांचे वाचन केलेले आहे। आता आपण दुसरी वेलांटीही वाचलो, पहिली वेलांटी देखील वाचलो। पहिली आणि दुसरी वेलांटी कशी देतात, त्याचं वाचन कसं केलं जातं, त्याचे शब्द देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने आज वाचलेलो आहोत। मुलांनो, अशाच पद्धतीने या सर्व अक्षरांचा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही सराव करा आणि वाचायला शिका। आता आपण क म ल घ र ब या अक्षरापासून बनलेले शब्द आणि त्या शब्दापासून बनलेले वाक्य म्हणजेच आपला वाचन पाठ क्रमांक 1 याचे वाचन करूया। सर्वांनी माझ्याबरोबर हा वाचन पाठाचे वाचन करायचे आहे। काका घरी आला, काकी घरी आली, मामा घरी आला, मामी घरी आली, काका घर बघ, मामा घर बघ, काकी इरा आली का, आली आली, मामी रीमा आली का, आली आली आली। मुलांनो, आत्ताच आपण केलेल्या वाचन पाठ क्रमांक 1 याचे वाचन घरी देखील तुम्ही करा आणि या पहिली वेलांटी आणि दुसऱ्या वेलांटीचे शब्दाचे वाचन आणि लेखन करून आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मला पाहण्यासाठी पाठवा। धन्यवाद।